तर आज आम्ही असं छान तयार झालेलं आहे कारण की आज आम्हाला जायचं आहे अरविंदच्या हळदीसाठी. आणि आय नो हळदीला येल्लो ड्रेस घालतात, बट मी ना थोडा वेगळा ट्राय केलेला आहे. पिंक कलर घातलेला आहे मी आणि हा कलर ना मला खूप दिवसांचा घालायचा होता. अँड ही साडी पण माझी खूप जास्त फेवरेट, म्हणजे तो कलर ना एकदम असा उठून दिसतो, एकदम मस्त. कसं दिसतोय हर्षद? एकदम भारी दिसतोय. आता हर्षदने कॉम्प्लिमेंट केलं, आता बाकीच्यांनी काही कॉम्प्लिमेंट केलं तरी मला घेणं देणं नाही. हर्षद पण असं सुंदर तयार झालेला आहे, त्याने पण कुर्ता पैजामा घातलेला आहे मस्त पैकी. आणि आमच्याकडे ना हळद खेळतात, सो कपडे वगैरे थोडेफार खराबच होतात, त्यामुळे ना त्याने पण सिंपल कुर्ता घातलेला आहे. मीच थोडी झगामगा साडी घातलेली, पण ठीक आहे, आमची साडी काय नाही धुवून निघून जाते. आज मी लय हॅपी आहे. का हॅपी? काय हॅपी? का हॅपी? हळदी. हो. हर्षदचा आहे ना आज रिझल्ट लागलेला आहे आणि हर्षदला आहे ना 91% सांगायचं राहिलेलं आहे, त्यामुळे मला माझ्या ब्लॉग मध्ये प्रमोट करू द्या. हर्षदला आहे ना 91% मार्क पडलेले आहे. खूप जण म्हणतो ते हर्षद अभ्यास करत नाही. करतो. पण हर्षदनी प्रूव्ह करून दाखवलं. हर्षदला 91% मार्क पडलेले. अभिनंदन. आणि पहिले त्याने माझ्यासोबत प्रँक केला, मला खोटं सांगितलं, त्याच्यामुळे त्याने मार्क पण खाल्ला. आज हर्षदने ना इतके फटके खाल्ले माहिती का. मला पण तो तेच करत होता की खूप कमी पडले, पण तुझी एवढी नकली ऍक्टिंग होती ना की मला लगेच कळालं होतं की हर्षदला एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त मार्क पडलेले. चल आता सावलीत चल, नाही तर काळे होऊन जाऊ आपण. चल. आणि या ठिकाणी ना सगळे हिरो तयार होऊन आलेले, सर्वांनी व्हाईट शर्ट घातलेले. ऋषीच वेगळा आहे फक्त. नवरदेव. यस. अमोल भाऊनी पण मस्त पैकी कुर्ता पैजामा घातलेला आहे. हर्षदनी प्रँक केला, मग हर्षदनी मार किती खाल्ला? ऐक ना, आले वर तुझ्याकडे पडत चाललो होतं, म्हणलं जाऊच नको, थांब त्याला मारत दे तुला चांगले एक दोन तापडा. लगेच रडायला लागलं होतं. खाल्ली काय ते नाही. चाललं होतं तुला सांगायला, इतका खुश होता. मला पण तेच करत होता तो. मला पण सांगितलं की नाही कमी पडले यावेळेस, पण तू इतकं नकली सांगितलं. मला पण कळून गेलं होतं. लय डुप्लिकेट ऍक्टिंग करतो. म्हणलं थांब, दादाच्या हातचा मार काय एक दोन चपटा, मग कळन तुला. म्हणजे मम्मी मुळे मार खाल्ला हर्षद तू आज. खरंच. नाही, मला तर लगेच कळालं होतं की हर्षदला जास्त मार्क पडलेले. नाही, पण ऋषीकडे गेलं होतं ना, तो डुप्लिकेट ऍक्टिंग नव्हती केली, रिअल ऍक्टिंग केली होती. हा का? कसं वाटतंय तुम्हाला? हर्षदला 91% पडले. हो, पर्स घेतलेली मी, जी तुम्हाला सांभाळायची आहे, ती मी गाडीत ठेवलेली आहे. कसं वाटतंय मनोगत? आता ना, आता पुढच्या वर्षी किती? 95. अरे बापरे, वाढले आता एक्सपेक्टेशन. आणि 10वी पर्यंत डायरेक्ट 99. 100. वा. ऋषीने एवढा भारी ड्रेस घातलेला आहे ना, असं वाटतंय ऋषीचीच हळद आहे आज. सेम तसंच वाटतंय. अरे यार, लाव ना गॉगल. तर आता आम्ही एका ठिकाणावर थांबलेलो आहे जिथे ना व्हिडिओ फोटो इतके सुंदर येत होते ना. आम्ही व्हिडिओज पण काढलेले, फोटोज पण काढलेले, आणि या साईडला अजून पण फोटोशूट चालू आहे. अमोलचं फोटोशूट चालू आहे. आणि तिकडे ना पप्पा गाडी चालवत आहे आपली थार. फर्स्ट टाइम चालवत आहे वाटतं पप्पा, आहे ना? पप्पा फर्स्ट टाइम थार चालवतात. हो, स्वप्नात ना. अमोलचा पा किती भारी फोटो काढला. आणि इथे ना हे फोटो काढण्यासाठी भांडण करतायत. काय झालं? फोटो जर काढले ना आवडत नाही, मग काय काढू? काय पुढे देऊन द्यायचे, कसे बी काढून खचाक खच कसे बी फोटो काढून द्यायचे त्याचे. आम्ही इथे बऱ्याच वेळचे होतो. इथे आम्ही खूप सारे फोटोज व्हिडिओज पण काढलेत. आणि आता आहे ना आमचे दुसरे मेंबर पण आलेले, आपल्या एक्सेल 6 मध्ये सर्व आलेले आहेत. तर आज ना कल्याणीबाईचा बर्थडे, त्याच्यासाठी ना आम्ही तिकडे जेवण ठेवलेलं आहे दरेगावला. हा, डीजे पण आहे, भैया नाचणार पण आहे आम्ही, हिचा बर्थडे म्हणून. किती वर्षात झाली? थँक्यू. किती वर्षात झाली बाई? 18 वर्षात झाली. 18 वर्ष नाही, काय ते 16 वर्षाची वाटत. सगुना हिचं लगीन करा ना, हिला पोरग बघा ना. नको. हा, तुमचं लग्न आहे माहिती आम्हाला. जय हरी. तर आता आम्ही अरविंदच्या घरी आलेले ना. अरविंद भाऊ पण तयार आहे मस्त पैकी. हा, नाचला नाही का काल? नाचला नाही, हळद लागताना. टाळ्या करायचं, नाचायचं. 10,000 झाले ना. अरे हा गड्या, कॉंग्रॅच्युलेशन. 10,000 फॉलोअर झाले म्हणून. तर ऋषीच नवरदेव दिसतोय. ऋषीच एवढं भारी कपडे बिपडे घालून आलेला आहे. नवरदेव पण बदलणार आहे आमचे कपडे. नवरदेव पण बदलणार आहे आमचे कपडे, है ना रे? अरविंद, आता जीवात जीव आला असं नाही ना, सगळे आले तर. हा, तुमची लय आठवण येत होती, रडला पण थोडाफार. ती सोनल वहिनी आल्या काय म्हणे. तर आरोही आहे ना, आता अरविंदची नजर काढतीये. थुका. अरुण म्हणतो थुका त्याच्यावर. मागून ढुंगाला कोणाची नजर झाली असेल, पण तोंडाचं ठीक आहे.
तर आता आहे ना आमचे जेवण झालेले आणि आता आहे ना जे आपले जे पोरांची गँग आहे ना ती सगळी गेलेली जेवण करायला आणि आता 9 वाजलेले अजूनपर्यंत डीजे लागले 10 वाजता बंद होणार आहे. एकच नाचणार काय माहिती कधी लागणार काय माहिती. ते बसले की नाही जेवायला त्या असे जा रे दादा ते बसले जेवायला बघ बरं बसले का बरे आता ते जेवण करतील मग तो कार्यक्रम सुरू होईल. कवर देव डीजे वाजतो की नाही कुठे आला का लावायला लावा मग. वहिनीचा आमचा फोनच मध्येच हरवून गेला होता पर्स. काय वहिनी काय तुम्ही आणि काय आमच्या भावाला सांभाळणार हा एक पर्स सांभाळता येत नाही काय आमच्या भावाला सांभाळणार जा जा जावा चला. आता आहे ना अरविंद आणि सानिका लिहिलेलं आहे ना हळदीचं ताट पण आलेलं आहे मस्त पैकी. तर अमोल भवन वहिनी आहे ना फोटो काढतात नवरदेवासोबत. अमोल भूक नाही घेताय म्हण तुम्ही काय अरे हा ना भूक नाही घ्यावं लागतं ना रे. दरेगाववरून घेतला पतंजलीचा पुडा चंगळ्या कॉले कू. आमच्या इथंच डीजे आणि आम्ही साईडला कानात दिसतोय सगळं आणि आता नाचायचं आहे सगळं नाचणार. वहिनी पण नाचणार आहे. वहिनी काय नाचणार बाबा आला की हा वहिनीला सेपरेट आम्ही नाचायसाठी घेऊन आलेलो आहे. बघा छोटे छोटे दोघं नाचू लागले मस्त डीजेवर. आमच्या कल्याणीने असा नागिन डान्स केलाय ना आज अशी सण झोपणार आहे. नागिन डान्स लय भारी केलेला आहे वहिनी आणि अमोल. ही नागिन आहे आणि तो नागोबा आहे आमचा. आमच्या अरविंद भाऊला हळद लागली रे. वहिनी कल्याणी जयराम भाऊ अरे का नंबर बाकी जर मजा आली तर आता सर्वांचं नाचून वगैरे झालेलं आहे आणि यांचे आवाजच निघत नाहीये. सगळ्यांचे आवाज बसलेले एवढे ओरडले कसे पोपटावाने आवाज काढताय सगळे. हर्षद तू बोलून दाखव. माझं नाव हर्षद गाडेकर. माझं नाव हर्षद गाडेकर. हर्षदचा नाही आवाज बसला बाकी सगळे बसले. माझे बसलाय मला फील होत. तुला बसलाय का बरं. आता हळद पण झालेली आहे नाचून पण झालेलं आहे आणि आता आहे ना उद्या लग्नाला जायचंय सो त्यामुळे ना आम्ही लवकरच निघालो. लवकर म्हणजे तरी पण 12 वाजलेले आणि आता घरी जाऊन आहे ना सर्वांना आराम करायचा आहे मस्त आणि उद्या पण धिंगाणा घालायचंय नाचायचंय. फक्त आम्हाला नाचायला बोलवत जा रे ऋषी. रे बाबा मीच नाचायला बोलवतो. प्रत्येकाच्या कानात देऊन सांगा. अरे तुम्ही स्वतः नाचायला लागले. वहिनी काय म्हणते सोन्याला हे सोन्या आम्हाला बोलव ना. इतका हसायला येऊ लागला आणि समोरच्या गाडीवरची धुळी बघ ना. हा
काय भारी चाललंय ते बा. आशिष मस्त हक करून चाललाय रोहितला. नाही आता तरी हात काढला, पहिलं तर खरंच हात केलेलं होते. काय ना आम्ही कल्याणीच्या घरी आलेलो आणि कल्याणी ना गाडीमधून उतरतच नाही. तिला वाटतं आम्ही इथं सोडून देऊ तिला म्हणून. उतरती का? अरे बापरे, उतरायचंय कल्याणीला पण. बस पटकन, नाही तर तुला इथंच थांबव बर का. कल्याण म्हणते बस नारळ पाणी आहे नारळ पाणी का? मग पिऊन घेतो नारळ पाणी. आणि याचा आवाज तर गेला बाबा आमल्याचा. आलं बाहेर. आला बाहेर. आता आम्ही आपल्या घरी आलेलो आहे आणि सर्वच आहे ना पार्किंग मध्येच बसलेले. सर्व गाड्या माग पुढे होत्या ना. यांची गाडी आलेली. तुमची कोणती गाडी होती? स्कॉर्पिओ का? हा, स्कॉर्पिओ मधले मेंबर आलेले आहे. आम्ही थार मधले मेंबर येऊन बसलेलो आहे आणि आता ऑल्टो मधले पण मेंबर येणार आहे. आवाज तेच झाला ना? हा? माझा आवाज? अरे ते दूर नव्हता तो स्मोक ते तोंडात घुसलं त्याच्यामुळे चालतं. आता आम्ही ना पार्किंग मध्ये बसलेले ना. आम्हाला इतकी भूक लागलेली माहिती का, कारण की रात्रीचा 1 वाजलेला आहे. सो आता अमोल भाऊन ते ना काहीतरी खायला आणायला गेलेले. आम्ही मस्त खाऊ पिऊ त्यानंतर झोपू. काहीच रात्रीला जाम थकलो होतो. आणि तुम्हाला हळदीचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. नेक्स्ट ब्लॉग सुद्धा खूप इंटरेस्टिंग राहणार आहे, कारण की नेक्स्ट ब्लॉग राहणार आहे अरविंदच्या लग्नाचा. सो नेक्स्ट ब्लॉग सुद्धा नक्की बघा. बाय. in the dozen, the other 11 get something from nothing. Life lessons come 1 in a dozen, the other 11 get something from nothing. Life lessons come 1 in a dozen, the other 11 get something.